सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशात इंटरनेट चालू ठेवणे गुन्हा आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बर्मा, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी ब्रिटन। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप कर। ह्याचं उत्तर आहे बर्मा देशात इंटरनेट चालू ठेवणे गुन्हा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, मातीचा देश कोणत्या देशाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। ह्याचं उत्तर आहे भारत देशाला मातीचे देश म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, LICची स्थापना केव्हा झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1950, ऑप्शन बी 1952, ऑप्शन सी 1956, ऑप्शन डी 1970। ह्याचं उत्तर आहे LICची स्थापना 1956ला झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर आहे कागदाचा शोध चीन देशाने लावला होता। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, जास्त मीठ खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी डायबिटीज। ह्याचं उत्तर आहे जास्त मीठ खाल्ल्याने हार्ट अटॅक आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, जम्मू काश्मीरची भाषा कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उर्दू, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी तमिळ, ऑप्शन डी संस्कृती। ह्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीरची भाषा उर्दू आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, कोणता प्राणी सर्वात गाढ झोप जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी घोडा, ऑप्शन सी जिराफ, ऑप्शन डी रेनगांडा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। ह्याचं उत्तर हत्ती प्राणी सर्वात गाढ झोप जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, मोसंबीचा रस पिल्याने शरीराला काय फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंची, ऑप्शन बी बुद्धी, ऑप्शन सी ताकद, ऑप्शन डी वजन कमी। ह्याचं उत्तर आहे मोसंबीचा रस पिल्याने वजन कमी, शरीराला फायदा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, एक अन्नाचा घास किती वेळा चावून खाल्ला पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 28 वेळा, ऑप्शन बी 32 वेळा, ऑप्शन सी 34 वेळा, ऑप्शन डी 36 वेळा। ह्याचं उत्तर आहे एक अन्नाचा घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। जो की क्वेश्चन 10 आहे, लस्सी पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी कोलेस्ट्रॉल, ऑप्शन डी शुगर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। ह्याचं उत्तर आहे लस्सी पिल्याने कोलेस्ट्रॉल आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, साप चावल्यावर लगेच काय खाल्ले पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मध, ऑप्शन बी हळद, ऑप्शन सी कडुलिंब, ऑप्शन डी कढीपत्ता। ह्याचं उत्तर साप चावल्यावर लगेच कडुलिंब खाल्ला पाहिजे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, श्रीकृष्णाला किती बहीण होत्या? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 5। ह्याचं उत्तर आहे श्रीकृष्णाला एक बहीण होती। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे,
बिबट्या कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी अफगाणिस्तान. ह्याचं उत्तर आहे बिबट्या अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन 14 आहे CIDचे मुख्यालय कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ठाणे, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नागपूर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. ह्याचं उत्तर आहे CIDचे मुख्यालय पुण्यात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे जगातील सर्वात महाग खेळ कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी फुटबॉल, ऑप्शन डी घोडा रेस. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.